नमस्कार मित्रांनो, पुण्यात भटक्या कुत्र्यांचा धुमाकूळ काही संपायचं नाव घेत नाही आहे। भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यामध्ये देखील वाढ होत आहे। त्यातच पुन्हा एकदा भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात चिमुकला जखमी झाल्याची घटना समोर आली आहे। सविस्तर बातमी पुढे पाहण्याआधी आपला वनवा प्रोडक्शन चॅनल सबस्क्राइब करून घ्या। हंडीवाडी येथील कुमार पेबल पार्क हाऊसिंग सोसायटीमध्ये ही घटना घडली आहे। या कुत्र्यामुळे सोसायटीमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आलं आहे। या हल्ल्यानंतर महापालिकेचं श्वान पथक दाखल झालं, मात्र त्याच सोसायटीतील एका प्राणीप्रेमी महिलेने कुत्र्यांना महापालिकेकडे सोपवण्यास नकार दिला आहे। मात्र याच कुत्र्यांच्या हल्ल्याने अनेकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे। त्यामुळे सोसायटीतील नागरिकांनी महिलेवर संताप व्यक्त केला आहे। या भटक्या कुत्र्यांमुळे सोसायटीच्या आवारात मुलांना खेळता येत नाही, शिवाय वयस्कर नागरिकांना देखील या भटक्या कुत्र्यांचा त्रास सहन करावा लागत आहे। कुत्र्यांच्या हल्ल्यात एखाद्याचा नाहक बळी जाण्यापूर्वी कुत्र्याचा योग्य बंदोबस्त करा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे। श्वान फीडर आणि भटक्या कुत्र्यांची संख्या या दोन्हीवर तातडीने आणि निर्णायक कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी महापालिकेला केली असून रहिवाशांना होणारा धोका लक्षात घेता त्यांनी पालिकेला विनंती केली आहे।